नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता मिठूला जेव्हा कळतं की इंदुमती मनोजचं दुसरं लग्न लावायला निघालीये, तेव्हा आता मिठू वल्लरीला म्हणू लागते की मूल होत नाही म्हणून मनोज जिजूंचे दुसरे लग्न लावायचं. किती डिस्गस्टिंग आहे यार. बाई म्हणजे काय, मुलं पैदा करणारी मशीन वाटली का? तेव्हा आता वल्लरी तिला म्हणते की पूर्वीपासून आपल्या समाजात हेच चालत आलं आहे, पण या गोष्टी बदलणं गरजेचं आहे. या गोष्टी बदलणं कठीण जरी असलं तरी अशक्य नाही आहे. तेव्हा आता मिठू म्हणू लागते आपल्याला लवकरच मनोज जिजूंच्या ही गोष्ट कानावर घालावी लागेल. तेव्हा आता वल्लरी म्हणते की त्यांना यातलं काहीच कळता कामा नये. त्यामुळे वल्लरीच्या या गोष्टीवर मिठूला जरा आश्चर्य वाटू लागतं. त्यावर आता वल्लरी तिला समजावत सांगू लागते, हे बघा मिठूताई, तुम्हाला यांचा स्वभाव माहीत आहे ना. त्यांना जेव्हा ही गोष्ट कळेल एकतर ते खूप चिडतील किंवा ते हादरून जातील. त्यामुळे त्यांना यातलं काहीच कळता कामा नाही. आणि राहिली गोष्ट त्या मुलीची म्हणजेच आरतीची, या सगळ्यात त्या बिचारीचा काहीच दोष नाहीये. तू बघितलं नाही का ती मुलगी किती इनोसंट आहे ते. त्यामुळेच मला तिच्यासाठी काहीतरी करावं लागेल. तिच्यासाठी नक्कीच मी स्टँड घेणार आणि तिला यातून नक्कीच वाचवणार. इतक्यात आता प्रेरणा आणि मनोज तिथे येतात. तेव्हा आता वल्लरी म्हणते, अरे वा, तुम्ही दोघं सोबत. तेव्हा प्रेरणा सांगू लागते, मी आपलं सहजच टेहाळत होते, तितक्यात मला मनोज जिजूंची गाडी दिसली. त्यामुळे ओळखीची गाडी वाटली म्हणून मी तिच्याजवळ गेले, तर तिथे मनोज जिजू होते. त्यांना बघून मला वाटलं की बरं झालं, मला घरापर्यंत लिफ्ट मिळेल. पण त्यांनी सरळ मला संस्कार केंद्रात नेऊन सोडलं आणि माझं ॲडमिशन केलं. आता वल्लरी मिठूला खुणवत असते की प्रेरणा आणि मनोजला यातलं काहीच कळता कामा नये. तेव्हा आता वल्लरी प्रेरणाला म्हणते, अरे वा, चांगली गोष्ट आहे की. तितक्यात आता मनोज म्हणू लागतो, बहीण जोवर माहेरी आहे तोवर या भावाचं कर्तव्य आहे की तिची काळजी घेणं, कारण शेवटी मी मामा होणार आहे. तेव्हा आता मिठू म्हणू लागते की अरे वा, प्रेरणाचं बाळ खूप लकी आहे तर, कारण ते मामा मावशांच्या छत्रछायेत वाढणार आहे. तितक्यात आता मनोजचं लक्ष वल्लरीकडे जातं आणि तो म्हणू लागतो, पण बाळाची वल्लरी मावशी जरा नाराज दिसते. त्यावर आता प्रेरणा म्हणू लागते की नाराज नाही, त्यांना झोप येत असेल, कारण माझ्यामुळे काल त्यांची झोप झाली नाहीये ना. रात्रीला त्यांना माझे डोहाळे पुरवावे लागले. त्यावर आता मिठू मनोजला सांगू लागते की आम्हाला चक्क रात्री 2 वाजता प्रेरणादीसाठी फ्राईड आईस्क्रीम बनवावं लागलं. तितक्यात आता वल्लरी तिला म्हणते की एवढंच का सांगताय, काय काय झालं ते सगळंच सांगा. त्यामुळे मिठू आणि वल्लरी काल काय काय झालं ते सगळं सांगू लागतात. की काल रात्री प्रेरणाला कसं तळलेलं कुरकुरीत खावंसं झालं, त्यामुळे त्यांनी भजी बनवली आणि तिच्यासाठी पास्ता सुद्धा बनवला. तरी देखील प्रेरणा मॅडमने यातलं काहीच खाल्लं नाही आणि शेवटी जाऊन चिंच खात बसल्या, तेही रात्री 2 वाजता. त्यामुळे आता मनोजलाही जरा आश्चर्यच वाटू लागतं. त्यावर आता प्रेरणा सांगू लागते की अजितने माझ्यासाठी एवढे प्रेमाने बांधून दिली होती, तर मी काय करणार. तेव्हा आता मनोज म्हणतो की बरोबर आहे प्रेरणाताईंचं. आता वल्लरी आणि मनोज घरी यायला निघतात. तेव्हा मनोज म्हणू लागतो की आपण मिठूताई आणि प्रेरणाताईला सोबतच घेऊन यायला हवं होतं. त्यावर आता वल्लरी म्हणते की नाही, नको, त्यांना आराम करू देत. आता घरी आल्यानंतर वल्लरी आणि मनोज डोरबेल वाजू लागतात. तितक्यात आता समोर आरती दरवाजा उघडून साडी घालून उभी असते. तिला बघून आता दोघंही जरा चकित होतात. तितक्यात आता इंदुमती येते आणि म्हणते की मनोज, तुझी बॅग दे इकडे, असं म्हणत ती आरतीजवळ बॅग देते आणि आत ठेवायला सांगते. आता इंदुमती मनोजचा हात धरून त्याला सोफ्यावर बसवते आणि आरतीला म्हणते की त्याच्यासाठी जाऊन पाणी घेऊन ये. आता आरती त्याच्यासाठी पाणी घेऊन येते. तितक्यात आता इंदुमती मनोजसाठी चहा ठेवायला सांगते आणि मनोजला सांगू लागते की आरती एकदम कडक आल्याचा फक्कड चहा बनवते. त्यावर आता मनोज तिला आश्चर्याने विचारू लागतो की हे सगळं तुमचं काय चालू आहे. तितक्यात आता आरतीची आई म्हणजेच धुरपदा काकू येते आणि मनोजला सांगू लागते की आमची आरती घरकामात गहिरी हुशार आहे. तिला सडा म्हणू नको, रांगोळी म्हणू नको, घरातली सगळी कामं करून घ्या. अगदी बाहेरची विणकाम, शिवणकाम हे सुद्धा तिला जमतं. त्यावर आता मनोज म्हणू लागतो, अहो काकू, हे सगळं तर तुम्ही मला सकाळी सांगितलं आहे, पण हे पुन्हा का सांगताय.
तेव्हा आता आरतीचे बाबा सांगू लागतात की आम्हाला आता आरतीच्या हात लवकरच पिवळे करायचे आहेत. काय आहे ना, तिचे जर हात पिवळे झाले ना तर तिच्या पाठच्या सगळ्या बहिणींचा नंबर लागेल. त्यावर आता मनोजला जरा धक्काच बसलेला असतो. त्यामुळे तो म्हणू लागतो की काय, अहो लहान मुलगी आहे ती आणि इतक्या लवकर तुम्ही तिचं लग्न लावायला निघालात. तिचं शिक्षणाचं आणि करिअर करायचं वय आहे. तितक्यात आता आरतीची आई म्हणू लागते की आमच्या गावाकडे हिच्या एवढ्या मुलींचं लग्न सुद्धा झालं आहे. एवढंच काय, त्यांना एक एक लेकरू सुद्धा आहे आणि आमचीच आरती बाकी राहिली आहे. आमच्या गावाकडे मुलींचं लग्न लवकरच लावतात आणि माझ्या आरतीची 12वी झाली आहे की. त्यावर आता मनोजला ही गोष्ट पटलेली नसते. तेव्हा तो म्हणतो, पण आरतीची काय इच्छा आहे, तुम्ही तिला विचारलं का? म्हणजे तिला न विचारता तुम्ही कोणाच्याही गळ्यात तिला बांधाल का? तितक्यात आता इंदुमती धुरपदाला म्हणू लागते की बरोबर आहे हिचं लग्न लवकर लावलं तर आई बापावरचं ओझं कमी होतं. तेव्हा आता मनोज इंदुमतीला म्हणतो, पण कुणाशी लग्न लावायला निघालात तुम्ही हिचं? तेव्हा आता इंदुमती सांगू लागते. तितक्यात वल्लरी म्हणते की अहो तुम्ही शांत व्हा. तेव्हा आता मनोज म्हणू लागतो, तू बघितलं नाहीस का वल्लरी, या लोकांचं काय चालू आहे? त्या बिचाऱ्या मुलीवरती हे लोक अन्याय करताय. तेव्हा आता मनोज आरतीजवळ जातो आणि तिला म्हणतो, हे बघ, तुला मनापासून लग्न करायचं आहे का, की तुला शिक्षण करायचंय? जर तुला शिक्षण करायचं असेल ना तर पैशाची अजिबातच काळजी करू नकोस. हे बघ, तू मोठी हो, तुझ्या पायावर उभी राहा, तुझे स्वप्न पूर्ण कर. यासाठी मी आणि वल्लरी दोघं मिळून तुझ्या पाठीशी उभं राहू आणि तुझं शिक्षण करू. त्यामुळे आता इंदुमती आणि मनोजमध्ये या विषयावरून वाद होऊ लागतो. त्यामुळे आता वल्लरी येते आणि मनोजला म्हणते की तुम्ही थकून आला आहात ना, तुम्ही आता शांत व्हा. असं म्हणून आता वल्लरी मनोजला आत घेऊन जाते. या गोष्टीचं धुरपदा काकूंना खूप टेन्शन आलेलं असतं. त्यामुळे ती आता इंदुमती जवळ येते आणि म्हणते, हे काय इंदुमाय, तुझी सून तर मनोजला इथून घेऊन गेली, त्यामुळे ही लक्षणं मला काही चांगली वाटत नाहीये. आता इकडे मनोज खूप रागात असतो. तेव्हा वल्लरी त्याला समजावत असते आणि म्हणते, हे बघा, आपण आहोत ना, आपण काहीतरी तिच्यासाठी नक्कीच करू, तुम्ही आता शांत व्हा. आणि ती सांगू लागते की पूर्वीच्या काळी मुलींना प्राथमिक शिक्षण सुद्धा मिळत नव्हतं. त्यावेळी विचार करा की जे लोक ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना किती त्रास झाला असेल. तेव्हा आता वल्लरी म्हणते की मला खरंच तुमचा अभिमान वाटतोय. असं म्हणून आता वल्लरी मनोजला मिठी मारते. आता प्रेरणाला जेव्हा मिठूकडून वल्लरीबद्दल कळतं तेव्हा प्रेरणाला मोठा धक्का बसलेला असतो. त्यामुळेच आता प्रेरणा म्हणू लागते की खरंच वल्लरी किती ग्रेट आहेस. तिच्या आयुष्यात एवढं मोठं वादळ येऊन सुद्धा ती सगळं काही मनात ठेवून आपला विचार करतीये, आपल्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतीये. त्यावर आता मिठू म्हणते की नाही नाही, आपल्या वल्लरीने आपल्यासाठी आजवर खूप काही केलं आहे. त्यामुळे आता आपल्याला तिच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपणच काहीतरी करूया आणि हे सगळं थांबवूया. त्यासाठी त्या पाहुण्यांसोबतच इंदू काकूंना सुद्धा या घरातून घालवायला हवं. त्यावर आता प्रेरणा म्हणते की तू आता विचार कर की आता नक्की करायचं तरी काय. इकडे आता प्रेरणा आणि मिठू सुद्धा जेवायला आलेले असतात. तेव्हा प्रेरणा इंदुमती आणि धुरपदा काकूंसोबत बसते. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्ही आधी जेवण करून घ्या, खरं तर तुम्ही माणसांसोबतच बसायला हवं होतं. तितक्यात आता धुरपदा काकू म्हणतात की आमच्या गावाकडे बाप्या माणसं आधी जेवायला बसतात आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर बायका बसतात. तेव्हा आता इंदुमती सुद्धा म्हणते, आमचं काही वेगळं होतं का? माझी सासू तर खूप खडूस होती. घरात जर कधी मटण केलं असेल ना तर आम्हाला फक्त रस्साच मिळायचा आणि भाकरी बरोबर लावून खायचा. तेव्हा आता प्रेरणा म्हणते, किती विचित्र प्रकार आहे हा. घरातल्या सुनांनी कष्ट करायची आणि त्यांनाच पोटाला पोटभर खायला मिळत नव्हतं. तितक्यात आता मिठू म्हणते, इंदू काकू, मग तुम्ही म्हणायचं ना की आणताना जरा जास्त मटण आणा. तेव्हा आता इंदुमती म्हणते, शेवटी सासूची जात असते ती कोणाचा ऐकते का? त्यावर आता मिठू मुद्दामच तिला म्हणते, म्हणजे तुमची सासू सुद्धा तुमच्यासारखी आडमुठी होती तर. त्यावर आता इंदुमतीला जरा रागच येतो. त्यामुळे आता प्रेरणा पटकन विषय बदलत धुरपदा काकूंना म्हणू लागते की तुम्हाला जेवण आवडलं का? त्यावर ती म्हणते की ठीक आहे, आमच्या गावाकडच्या सारखं नाहीच आहे. तेव्हा आता प्रेरणा म्हणू लागते, आपण एक काम करूया, इथे खूप छान आईस्क्रीम मिळतं, जेवण झालं की आपण आईस्क्रीम खायला जाऊया.
त्यावर आता धुरपदा काकू खुश होतात. तेव्हा आता प्रेरणा इंदुमतीला विचारू लागते. त्यावर इंदुमती म्हणते, इतक्या थंडीत मी आईस्क्रीम खात नाही. त्यावर आता प्रेरणा म्हणते की ठीक आहे, तर आम्ही आणि धुरपदा काकू जाऊन आईस्क्रीम खाऊन येतो. आता हा सगळा मिठू आणि प्रेरणाचा प्लॅन असतो. त्यामुळे आता त्या दोघीजणी धुरपदा काकूला आईस्क्रीम खाण्याच्या निमित्ताने बाहेर घेऊन जातात आणि त्यांचे कान भरवत त्यांना सांगू लागतात की मनोज जिजूंचं हे दुसरं लग्न आहे. त्यांचं ऑलरेडी एक लग्न झालं होतं, पण त्यांना मूल होत नव्हतं. त्यामुळे त्यांनी दुसरं लग्न केलं आणि या ठिकाणी सुद्धा त्यांना मूल होत नाहीये. तर तुम्हीच विचार करा, दोष कोणात असेल. आता ही गोष्ट जेव्हा धुरपदा काकूच्या लक्षात येते तेव्हा ती इंदुमतीवर येऊन ओरडते आणि म्हणते की तू मला फसवलं आहे. तुझ्या मुलाचे आधीच 2 लग्न झाले. हे ऐकल्यानंतर आता इंदुमतीच्या तळपायाची आग मस्तकाला जाते आणि ती आता वल्लरीला येऊन म्हणते की तू खूप मैत्रीण करत असतेस ना. बघितले का, तुझ्या मैत्रिणीने माझ्याच मैत्रिणीचे कान भरण्याचे काम केलंय. तू एक गोष्ट लक्षात ठेव वल्लरी, मी माझ्या मनाची आरतीची पाठ लावल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या घरात वारस नाही आणला तर नावाची इंदुमती नाही. त्यावर आता वल्लरीचाही संयम सुटलेला असतो आणि ती इंदुमतीला सत्य परिस्थिती लक्षात आणून देते. वल्लरी इंदुमतीला म्हणते की ही गोष्ट कधीच शक्य नाहीये. तुमच्या घराण्याला वारसा कधीच मिळू शकत नाही. त्यामुळे आता इंदुमतीला मोठा धक्का बसलेला असतो. आता पुढे काय होणार हे सविस्तरपणे आपल्याला बघायला मिळेल पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.